वेगवेगळ्या योजनांच्या बद्दलची माहिती द्यायला खूप आहे, परंतु ती आमच्या कागदावर राहून नये. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला आहे तिथं मला आत्ताच बोलत असताना सांगण्यात आलं की दादा आम्ही सगळ्या महिलांनी मिळून महिला अध्यक्षांनी सांगितलं की बरेचसे फॉर्म भरून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2.5 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातल्या महिलेला दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून आणि त्याबद्दलच्या योजना त्याच्यामध्ये ते सगळे लाभार्थी कसे बसतील. मी ज्या ज्या भागामध्ये जातोय मध्ये पण मी पारनेर असेल, नगर असेल, त्याचबरोबर श्रीगोंदा असेल या भागामध्ये गेलो होतो. परवा कळवण आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये गेलेलो होतो आणि अशा प्रकारे त्या महिलांनाही सांगतोय की बाबा तुम्ही अर्ज भरा. त्याच्यातही काही अफवा उठत आहेत. अर्ज भरायचं काम चाललेलं आहे, इथं पण अर्ज भरायचं काम चाललेलं आहे. आता मला सांगण्यात आलं की अजित पवार जाता जाता तिथं भेट द्या. मी जरूर भेट देणार आहे, कारण त्या महायुतीच्या योजना आहेत, आपल्या योजना आहेत. त्याचा लाभ समाजातल्या गरीब महिलांना, सर्व जाती धर्माच्या, त्याच्यात जात हीच महिला ही जात, त्याच्यामध्ये बाकीचा कुठली जात म्हणजे आपण वर्गीकरण करतो तसा काही कारण नाही. म्हणून मागासवर्गीय, आदिवासी, माझ्या अल्पसंख्याक, माझ्या बहुजन समाजातल्या, माझ्या ओबीसी समाजातल्या, माझ्या भटक्या समाजातल्या सर्व घटकांच्या महिलांच्या करता ती योजना आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला ती राबवायची. साधारण ह्याच महिन्यामध्ये माझा प्रयत्न आहे आणि ते मी करणारच आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आमची सगळ्यांची बैठक झाली. या महिन्यात जुलैचे 1,500 आणि ऑगस्टचे 1,500, 3,000 रुपये त्या महिलेच्या अकाउंटला जो लाभार्थीमध्ये बसू शकते त्यांना मिळणार आहे आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कामा करता, कारण बऱ्याचशा ठिकाणी घरातल्या खुरपणीला जाणारी महिला असेल, धुणं भांडी करणारी महिला असेल, त्याच्यामध्ये झाडू पोतना करणारी महिला असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कचरा गोळा करणारी, काचा गोळा करणारी अनेक प्रकार असतात. अशा प्रकारच्या महिलांना पण समाजामध्ये जरा एक मान सन्मान प्रतिष्ठा मिळण्याच्या बद्दलचा प्रयत्न आपण केलेलाच आहे. आरक्षण देऊ, परंतु आर्थिक सक्षम करण्याच्या करता, थोडं समृद्ध करण्याच्या करता, त्यांना एक कॉन्फिडन्स यावा या दृष्टिकोनातनं आपण ती योजना आणतोय. आज खरं तर मी माझ्याच वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक, कुठे कुस्तीची मैदानं होतात, कुठं कबड्डीची मैदानं होतात, कुठं वृक्षारोपण होतं, कुठं रक्तदान शिबिर अनेक माझे सहकारी घेत असतात, कुठं पुस्तकं वाटण्याचा कार्यक्रम होत असतो, फळं वाटण्याचा कार्यक्रम होत असतो, अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात, वया वाटण्याचा कार्यक्रम होत असतो. परंतु इथं जय असेल, अविनाश असेल किंवा आमचा सुभाष असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन 65,000 वृक्ष वाटपाचा कार्यक्रम घेतलाय. बघता बघता याच शहरांनी, याच तालुक्यांनी एक युवा म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 35 वर्षापूर्वी संधी दिली. साधारण 87-88 ला मी बारामती खरेदी विक्री संघामध्ये बसायला सुरुवात केली. बऱ्याच जुन्या लोकांना आठवत असेल. आणि बघता बघता काळ वेळ कोणाकरता थांबत नसतो, इथपर्यंत काळ वेळ गेला आणि मी आता 65 वर्षाचा झालो आणि माझं मलाच कळलं ना की खरंच एवढी वर्षी गेली का, पण झालंय ते झालंय. त्याच्यामुळं मी मगाशीच सांगितलं, काळानुरूप ह्या गोष्टी घडत असतात. नवीन कार्यकर्ते पुढे येत असतात, त्यांना मदत करायची असते, त्यांना मार्गदर्शन करायचं असतं, महिलांना त्या ठिकाणी संधी द्यायची असते. अशा पद्धतीनं आपण आजपर्यंत काम करत आलो. आज एक कुटुंब एक झाड उपक्रमाअंतर्गत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम इथं होणार आहे. प्रायोगिक तत्वावर एक ठराविक पुरुषांना महिलांना ते वाटप करणारे, कारण पुढेही मला बरेच कार्यक्रम आहेत. आणि उद्या मात्र 1 वाजता त्या मेळाव्याला पण मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी यावं. त्याच्यामध्ये साधारण माझी भूमिका तिथं स्पष्ट करणारे आणि ज्या योजना जी राज्याकरता आणलेल्या आहेत त्या पण युती सरकारने आणलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्या मंत्रिमंडळाने आणलेल्या आहेत, उपमुख्यमंत्र्यांनी आणलेल्या आहेत. त्या सगळ्याची माहिती ही आमच्याही जीवभावाच्या कार्यकर्त्यांना असावी अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे.
त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाला आता मौलाना आझाद महामंडळाच्या वतीनं देखील 4.5 कोटी रुपये मंजूर आपण केलेले आहेत मुस्लिम बांधवांच्या करता. त्याकरता माझा सत्कार करायचा आहे. नुसता सत्कार कशाने करायचा, कुठे गेला सत्कार करण्यापेक्षा बटन दाबा माझं. आम्हाला जास्त महत्व देणार नाही. ठीक आहे. त्यामध्ये प्रमुख प्रमुख तर सगळे प्रमुख होते. त्यामध्ये आज जो काही वाटपाचा कार्यक्रम होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहरातर्फे एक कुटुंब एक झाड, आणि मी या पर्यावरण प्रेमींचं मनापासून पदाधिकाऱ्यांचं आयोजन करणाऱ्यांचं सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण सतत मित्रांनो आपली बहुतेक धरणं बहुतेक इकडच्या भागात कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर त्या भागातली सोलापूर धरणं जवळपास भरलेली. काल नीरा नदीला पण मोठ्या प्रमाणावर आम्हाला पाणी सोडावं लागलं, कारण वरसगाव पंचायत खडकवासला टेंकर भरलेला आहे. आम्ही सातत्याने नदीकाठच्या लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, काळजी घ्या म्हणून सांगतोय. कालपासून थोडस आम्हाला 23 मध्ये होतो, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड इथं पण वर पवना धरण भरलंय, मुळशी धरण भरलंय, वरसगाव पंचायत खडकवासला टेंकर धरण भरलंय. आणि त्याच्यामुळे आता धरणं भरलेली असल्यावर जेवढा पाऊस कॅचमेंट एरियामध्ये धरणाच्या पडतो तो सोडायचं म्हटलं तर मग पाण्याची पातळी वाढते. कधी नव्हे तर आज तसं बघितलं तर 4 तारीख आहे ऑगस्ट, दररोज ज्या उजनी धरणावर माझ्या पुणे जिल्ह्यातलं, माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या, माझ्या नगर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं सगळं शेतीवाडी अवलंबून आहे. त्यांच्यामध्ये आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या करता जी फळं भाजीपाला पिकं ते घेतात ते उजनी धरण आज 75% पुढे गेले, 75% पुढे. आणि जवळपास पाऊण ते 1 लाख क्युसेसचे पाणी हे आपल्या बंड गार्डन वरून चालले. नाही ते सकाळी म्हणजे कालची फिगर होती, आज सकाळी डुबत का मी 8 वाजताचे फिगर मागितले होते ना. नाजरं कधी नव्हे ते जवळपास 50% आले नाजरं देखील. आणि उजनी आत्ताच्या घडीला 84% पोहोचले. गेल्या वर्षी आजच्या तारखेला उजनी 5% होतं, आज 84% पोहोचलेलं आहे. आपल्या ज्याच्यावर आपल्या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणावर शेती अवलंबून आहे त्या गुंजवणी भाटघर, निराम देवघर, वीर हे गेल्या वर्षी 81-82% होतं, आता 96% झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं सगळ्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना काल मी थोडस गाडगेवाडी त्या बाबतीमध्ये कामेश्वर शिरेशने त्या भागामध्ये होतो, तिथं पण मी सगळ्यांना सांगतो, आता पण सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, तुम्ही पण सोशल मीडियाच्या निमित्तानं मी ट्विट पण काल रात्री केलेलं आहे. या पद्धतीची परिस्थिती आहे. गेल्या वर्षी घोड 20% होता, आता 71% आहे. आणि यंदाच्या वर्षी पाऊस काळ चांगला आहे, मुळशी 92% आहे. बाकीची पण धरणं अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे. मी जनाई, सिरसाई, पुरंदर, त्याच्यामध्ये टेंभूर, दाकारी, म्हैसाळ, उरमोडी, जिए काकापूर, विष्णुपुरी ह्या सगळ्या योजना चालू करायला सांगितलेल्या आहेत. आणि आता तर शेतकऱ्यांना वीज बिलच भरायचं नाही 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत. तोही निर्णय बरेच वर्ष माझ्या मनामध्ये होता आणि त्याला 14,000 कोटी रुपये लागणार होते. मी तुमच्यामुळे मला जो अर्थसंकल्प पाहायला मिळतो, मांडायला मिळतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करून
ते 14,000 कोटी माझ्या आया बहिणींच्या करता वर्षाला 46,000 कोटी अशा पद्धतीनं या 2 योजनेमध्येच 60,000 कोटीची जबाबदारी आपण त्या ठिकाणी उचललेली आहे आणि त्या प्रकारे आपण उत्पन्न पण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. ते सगळं मी आता उद्या सांगतो, आज तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. परंतु धरणाच्या बाबतीमध्ये नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. बाबांनो, राज्याच्या विकासासाठी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं तो पुढे चाललेला आहे. राज्याचा सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि समतोल विकास करताना हा विकास पर्यावरण पूरक देखील असला पाहिजे याची तुम्हाला मला प्रत्येकाला जाणीव आहे आणि त्यातूनच आपला पक्ष आणि शासनाच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवतोय. मी आज सकाळी बिरोबाला पण गेलेलो होतो. त्याच्या आधी कनेरीला पण तिथं 2 तलाव आपण चांगले केलेले, एका तलावात बोटिंग केलेले, व्यवस्था केलेली आहे, अॅम्फी थिएटर केलेलं आहे, खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही एकदा जरा पहा जाऊन हे काय केलेलं आहे. तिथेही वृक्षारोपण भरपूर लावलेलं आहे. मध्ये एका कंपनीला विनंती करून त्यांनी CSR मध्ये 1 कोटी रुपयाची मदत आपल्याला त्या बाबतीमध्ये केलेली आहे. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर आपण महाराष्ट्राच्या त्यातील शहरांच्या ग्रामीण भागाच्या पर्यावरणपूरक विकासासाठी जे काही राबवण्यात येणारे उपक्रम आहे, आमचा वन विभाग पण त्याच्यात अग्रेसर आहे आणि या सगळ्यातून वेगवेगळ्या परिवारातल्या, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातल्या देखील सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी, वृक्ष लागवडीसाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी आपल्या सगळ्या शाळा असतील, महाविद्यालय असतील, सामाजिक संस्था असतील, यांचा देखील पुढाकार हा निश्चितपणे उल्लेखनीय आहे. या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभियानासाठी, हरित वसुंधरेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण सर्वांनी देखील तन मन धनानं सहभागी झालं पाहिजे. आता ही झाडाची रोपं देत असताना जय पाटलांनी आणि सुभाष सोमाण्यांनी त्याच्यामध्ये 10,000 रुपयाची 10,000 झाडांच्या रोपांची किंमत दिलेली आहे. बाकीची पण त्या बाबतीमध्ये इतर कामशूर व्यक्ती पुढे येत आहेत आणि देत आहेत. माझी एवढंच म्हणणं आहे की बारामती सारख्या विकसित शहराला आपल्याला ग्रामीण असेल किंवा शहरी भाग असेल, हिरवाईनं नटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हाती घेतलेलं हे अभियान, जय तू आणि तुझी टीम, सुभाष, तुम्ही सगळेजण निश्चित कौतुकास्पद आहे. आपण सर्वांनी बारामती शहरामध्ये परिसरात एक घर एक झाड, एक घर एक झाड, एक मूल एक झाड एवढ्यावर न थांबता आता एक नागरिक एक झाड यासारखे उपक्रम घेऊन ते यशस्वी केले पाहिजे. वृक्ष लागवडीच्या करता जनजागृती केली पाहिजे. जुन्या लोकांनी आठवा, पेन्सिल चौक किंवा विद्या कॉर्नर चौक ते गदिमा काय रस्ता होता, आज तिथं कशी झाडं, पेन्सिल चौक किंवा विद्या कॉर्नर चौक ते 3 हाती पर्यंत काय झाडं होती, आता किती झाडं दिसत आहेत. अशा अनेक ठिकाणी आपण आणि आपले सगळे सहकारी मित्र झाडं लावतोय. अजून खूप आपल्याला काम करायचंय. पुढच्या पिढीने आपल्याला निश्चितपणे एक दुवा दिला पाहिजे किंवा त्यांनी म्हटलं पाहिजे की आमच्या पूर्वजांनी चांगली झाडं लावली म्हणून आपल्याला हे सगळं पाहायला मिळतंय. आणि त्याच्यामुळं झाडावरच आपल्या सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे. नाहीतर पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर काही खरं नाही. आता ज्या पद्धतीनं पडतोय तिथं प्रचंड पाऊस पडतोय, नाही तिथं काही नाही. कशा पद्धतीने हे चाललेलं आहे हे आपण सगळे बघताय. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे बाबांनो. त्याच्याकरता तुम्ही प्रत्येकाने, आता यांनी सांगितलेलं आहे की एक घर एक झाड, पण आत्ताच मला तिथं सांगण्यात आलं, मी पण जाहीर करतोय, जे त्यांच्या कुटुंबामध्ये तिथं आता जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना झाडं लावता येणार नाही, पण ज्यांचं घर असेल बाळासाहेब म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आणि पटांगण असेल त्यांना ते झाडं लावता येतील. असं बरेच जण, माने तुला पण झाडं लावता येतील, असे बरेच जण सहकारी. माझं म्हणणं की आज मी बऱ्याचदा बघतो झाडं लावली जातात, फोटो काढले जातात, आम्ही झाडीनं पाणी घालतो, मस्तपैकी पोच देतो, सगळं काही देतो, परंतु महिन्याने 2 महिन्याने त्या झाडाचा पत्ता नसतो. आज आपण तुम्ही त्या सहयोग सोसायटीत राहतो. सहयोग सोसायटीमध्ये पूर्वी काय परिस्थिती होती, एक झाड नव्हतं, इम्तियाज होतं, एक झाड नव्हतं, तिथं माळ होतं, बॅरन लँड होती. आज काय परिसर तो झालेला.
यंदा पाऊस काळ चांगला असल्यामुळे कॅनल पण चांगल्या पद्धतीनं मी नियोजन करेन, तुम्ही काळजी करू नका. त्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घ्या. आणि जो आज दिलेली झाडं 5 वर्षभरात ती चांगली झाडं ज्यांची वाढलेली असेल, त्याच्यात 5 झाडं ज्यांनी चांगली वाढवली असतील, आता अनेकांनी वाढवली असतील, पण त्यातल्या त्यात ज्यांची चांगली तजेलदार जरा व्यवस्थित हेल्दी अशा प्रकारची झाडं दिसतील, त्यांना पहिलं बक्षीस 5,000 रुपये मिळेल. 3 झाडं घेऊन त्यांनी वाढवलेली असतील, जे 3 झाडं घेऊन वाढवतील त्यांना सगळ्यात 1 नंबरचा, त्याच्यात पार्सलिटी होणार नाही, त्याच्यात पर्यावरणवादीच लोकांची कमिटी करून बाबा तुम्ही बघा आणि तुम्ही सांगा, ते सांगतील त्याला ते पहिलं बक्षीस 3,000 रुपये दिलं जाईल. आणि 1 झाड ज्याला कमी जागा असेल त्यांनी लावलेलं असेल, त्याच्यात जे हेल्दी असेल त्याला 1,000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी दिलं जाईल 1 वर्षाने. त्याच्यामध्ये राव माझं मिळेलच पुढे मला माहिती पाणीच नाही मिळालं, काहीतरी गडबड झाली दादा, रात्रीतून उठून गेलो राव मी काय करू, हे तसलं काही मी ऐकणार नाही किंवा ही आमची कमिटी ऐकणार नाही. परंतु 5, 3, 1 तुम्हाला ईर्ष्या निर्माण व्हावी, एक त्याच्यातनं आपण का 5,000 रुपये मिळवायचे नाही, त्याच्यातनं मंडळी आपण बघणार आहोत अजितदादा पवार यांचे व्याख्यान आणि त्यांनी व्याख्यानामध्ये काय बोलले ते बघणार आहोत. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज बारामती दौऱ्यावरती होते आणि यावेळी अजित पवारांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त शहर पार्टी कार्यालयातून 65,000 वृक्षांचे वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अजित पवार बोलत असताना भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा अशा घोषणा दिल्या आणि यावेळी मात्र लोकसभेत दादाचा वादा कुठे गेला होता कोणालाच ठाऊक नाही आणि असंही म्हणतात. सभेत एकच हास्य पिकाला. यावेळी मात्र मी तुमची नोंद घेतलेली आहे असं देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आवाजातून म्हणाले आणि अशाच प्रकारे त्यांनी आपले सहमत मांडले. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर अशाच प्रकारच्या न्यूज येत राहतात, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.